हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? बरे आहात ना? बरेच राहा, हेल्दी राहा. आज आपण इथे ब्लॅक फॉरेस्ट केक बनवणार आहोत ½ KGमध्ये. आणि हे जे मेजरमेंट आहे ते 250 ग्रॅम प्रेमिक्स, 100 ml वॉटर अँड 20 ml ऑइल. पण इथे हा जो केक आहे तो आज बर्थडे केक नाही आहे, हा पार्टी केक आहे. सो आपण आज पार्टी केक बनवतो आहे. ॲक्च्युली ही जी ऑर्डर होती ती मला रेग्युलर क्लायंटचीच होती, पण त्यांना यावेळी बर्थडे केक नको होता, पार्टीसाठी हवा होता. सो इथे आपण आता स्टार्ट करूया. इथे मी 3 लेअर कट केलेले आहेत ॲज युज्युअल माझ्या स्पॉन्जचे. आणि इथे मी ट्रोपोलाइटची क्रीम यूज केलेली आहे हे करायला, लेयर्स द्यायला. आणि सोक केलं आहे शुगर सिरपने. आता ब्लॅक फॉरेस्ट म्हटल्यावर ब्लॅक फॉरेस्ट खूप लोक नुसताच करतात, म्हणजे क्रीम आणि स्पंज, त्यात लेअर काहीच देत नाही. पण मी असं न करता इथे चेरीज आहेत त्या कट करून त्याचा लेअर दिलेला आहे. प्लस चोको चिप्स आहेत. ब्लॅक फॉरेस्ट असल्यामुळे मी इथे डार्क चोको चिप्स यूज केलेले आहेत. जर व्हाईट फॉरेस्ट असता तर मिल्क चोको चिप्स, म्हणजे व्हाईट चोको चिप्स आपण यूज करायचे आहेत. प्लस चेरीमुळे खूप छान टेस्ट येते. आणि ॲक्च्युअल मेथड पण अशीच आहे ब्लॅक फॉरेस्ट बनवायची. ब्लॅक फॉरेस्टमध्ये चेरी ही हवीच, इट्स कंपल्सरी ॲक्च्युली. सो नेक्स्ट लेअर जो आहे तो पण आपला सेम आहे. नेक्स्ट लेअर म्हणजे मधला लेअर आहे तो मी इथे पहिला जो बेसचा पहिला भाग, वरचा भाग आहे तो मधी ठेवलेला आहे. आणि त्याच्यावरती म्हणजे शेवटचा वरचा लेअर आहे तो मधला लेअर आहे, म्हणजे मधला जो लेअर आहे केकचा तो आहे. सेम प्रोसेस आहे. इथे मी सेम चोको चिप्स आणि चेरीज हे केलेले आहेत मध्ये. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडा स्ट्रॉबेरीचा क्रश पण यूज करू शकता, त्याने पण खूप छान टेस्ट येते अजून. हा केक मी इथे आता डायरेक्टली बनवणार आहे, कारण हा केक अर्ध्या तासातच मला द्यायचा होता. म्हणजे 1 तासातच ऑर्डर होती ही द्यायची. अर्धा तास तर बेकिंगला गेला आणि अर्ध्या तासात ही ऑर्डर मला कंप्लीट करायची होती. तर इथे मी हा केक सेट केला नाही आहे, हा केक मी डायरेक्ट केलेला आहे. तुम्ही असं करू नका, केक सेट करा, निदान अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा क्रम कोट केल्यानंतर, आणि मगच त्याच्यावर डिझाईन करायची. सो आता इथे आपण स्टार्ट करूया डेकोरेशनला. खूप सटल डेकोरेशन आहे, वेब डिझाईन आहे, असं वेगळं काही नाही आहे. फ्लॉवर्स मात्र थोडे वेगळे आहेत, ते आपण शिकूया. जर तुम्हाला नुसत्या फ्लॉवर्सचा व्हिडिओ हवा असेल, वेगवेगळ्या पद्धतीची नुसती क्रीमपासून बनवलेली फुलं, तर मला मेसेज करा, मी नक्की तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनल, प्लीज सबस्क्रायबर्स वाढू देत माझे पण, आणि मला पण थोडी हेल्प होईल त्यामुळे. सो इथे कमीत कमी आपल्याला क्रीम यूज करायची आहे, अजिबात बिलकुल जास्त क्रीम यूज करायची नाही आहे, कारण क्लायंटचं पण तेच म्हणणं होतं की आम्हाला क्रीम कमी हवी आहे. त्यामुळे कमीत कमी क्रीम यूज करायची आहे आपल्याला. आपण घेताना घेतो, म्हणजे मी तरी घेताना क्रीम घेते जास्त, पण ती स्क्रॅप वगैरे करून ती निघून येते बऱ्यापैकी, क्रीम नाही राहत तेवढी. कारण आणि ॲक्च्युली एवढ्या क्रीमची काहीच गरज नसते आपल्याला. हा केक माझा अर्धा किलोची ऑर्डर होती, पण हा जवळजवळ पाऊण किलोचा केक झाला होता, कारण ह्याचं जे प्रीमिक्स आहे ते मी जास्त घेतलं होतं ॲक्च्युली. नॉर्मली आपण 250 ग्रॅम घेऊ शकतो, पण हे जवळजवळ 300 ग्रॅम होतं प्रेमिक्स, त्यामुळे थोडा माझा हा केक जास्त झालेला आहे. पण ठीक आहे, आपलाच क्लायंट आहे, आपल्यालाच ऑर्डर देतो, तर जास्त द्यायला काहीच हरकत नाही आहे. सो इथे मी स्क्रॅपर यूज करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही जी डिझाईन आहे लाईन्सवाली, ह्याच्यासाठी आपल्याला कोंब यूज करावा लागतो, जो माझ्या आता हातात आहे तो. त्याला कोंब म्हणतात. खूप प्रकारचे असे स्क्रॅपर्स येतात आणि खूप छान दिसते ही डिझाईन. ब्लॅक फॉरेस्टला वगैरे बेकरी स्टाईल करत असाल तर कोंब नक्की यूज करा. जेल कार्विंगचा केक असेल तर, किंवा असा केक असेल तर. माझ्या प्रत्येक केकमध्ये मी कोंबचा यूज करते, मला वैयक्तिक खूप आवडतो कोंबने त्याला डिझाईन देणं. सो इथे आपलं ऑलमोस्ट केक फिनिशिंग देऊन झालेला आहे. जास्त हे केलेलं नाही आहे मी, फिनिशिंगला वेळ दिलेला नाही आहे, जसं होईल तसं
एक 15-20 मिनटात आटपलेला आहे. मला हा केक बनवण्यासाठी 10-1 मिनटं लागली असतील, 10 ते 12 मिनटं. आणि हा केक बनवताना किंवा आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय तो अजिबात फॉरवर्ड वगैरे केलेला नाही आहे. जी स्पीड मी म्हणजे जी स्पीड मला होते, ज्या स्पीडने मी काम करते केक बनवताना, तीच स्पीड तुम्हाला इथे दिसती आहे. जसा बनवला व्हिडिओ तसा इथे अपलोड केलेला आहे. सो हे जे मी आता यूज करते आहे गोल चॉकलेट डिझाईन करण्यासाठी, हे गनाश आहे. गनाश सेट झालेलं असताना गनाश थोडं मेल्टेड हवं तर त्याची डिझाईन अजून चांगली येते. इथे तुम्ही बघू शकता, ह्याला वेब डिझाईन म्हणतात. थोडी प्रॅक्टिस झाली की येतं हे. माझं ॲक्च्युली होतं व्यवस्थित गोल, पण आज थोडंसं गनाश थिक होतं, त्याच्यामुळे अडकायला होत होतं मधी. हे वेब डिझाईन बनवण्यासाठी मी ते टूथपिकचा यूज केलेला आहे, स्क्रीवरचा. तुम्ही टूथपिक यूज करू शकता किंवा मग छोटीशी काडी वगैरे काही यूज करू शकता. इट्स अप टू यू. सेम डिझाईन खालती आहे, म्हणजे जो राऊंड आहे शेप खालचा, त्याला पण सेम डिझाईन दिलेली आहे. मला ही डिझाईन वैयक्तिक खूप आवडते. वेबवाली डिझाईन दिसताना पण खूप छान दिसतो केक आणि मस्त वाटतो डोळ्यांना बघायला. ही डिझाईन नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये फोटो टाका. सो आता हा केक मी बेसवरती घेत आहे. बेसवरती घ्यायला थोडी प्रॅक्टिस लागते, प्रॅक्टिसने सगळं येतं. प्रॅक्टिस कराल तर येईल. मला पण आधी जमत नव्हतं, आता सगळं जमतं. इथे आपला ऑलमोस्ट 75% केक रेडी आहे. आता इथे मी जी बॉर्डर देणार आहे ती पर्ल बॉर्डर आहे, मोती बॉर्डर म्हणतात ह्याला. काही नाही, विदाऊट नोझल बॉर्डर आहे. असं नाही की ही बॉर्डर बनवायला आपल्याला नोझल लागणार, अजिबात नाही. पायपिंग बॅगमध्ये एक छोटासा पुढे होल काढलेला आहे आणि क्रीम आहे ती प्रॉपर मऊ म्हणजे एकदम सॉफ्ट क्रीम हवी. अजिबात ती अशी सेट झालेली नको, तरच व्यवस्थित येणार ही डिझाईन, नाहीतर अडकायला होणार मधी. सॉफ्ट क्रीम असली तरच ही डिझाईन सुंदर दिसते पण आणि सुंदर येते पण. सो आता आपली बॉर्डर देऊन झालेली आहे. आता इथे आपण फ्लॉवर्स लावतो आहे. R11 जो नोझल आहे, म्हणजे रोजचा नोझल, रोज बनवण्यासाठी जो नोझल आपण यूज करतो तोच नोझल मी इथे यूज केलेला आहे. आणि हे जे आपण कलर बघतो आहे रोजेसना, रेड आणि पर्पल, तो कलर मी आर्टिफिशियल म्हणजे क्रीममध्ये कलर बनवलेला नाही आहे. स्प्रे कलर्स मिळतात, ते स्प्रे कलर्स यूज केलेले आहेत. कारण क्रीमने बनवायला प्रॉब्लेम काही नाही, पण कसं होतं थोडंसंच क्रीम यूज होते, बाकीची क्रीम तशी वेस्ट जाते ती कलर केलेली. त्याच्यामुळे मी असं करते की ते फ्लॉवर्स जेव्हा बनवायचे असतात तेव्हा स्प्रे कलर्स यूज करते. नेक्स्ट आता लीव्ससाठी विदाऊट नोझल आहेत हे लीव्स. फक्त आपल्याला V कट करायचा असतो पायपिंग बॅगच्या फुडून आणि आपलं हे लीव्स आपण बनवू शकतो. ह्याला फक्त स्ट्रोक इम्पॉर्टंट आहे. हे जे वेल आपण म्हणू शकतो, वेलीसाठी आणि लीव्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे स्ट्रोक. स्ट्रोकने हळूहळू जमेल. इथे आपला केक ऑलमोस्ट डन झालेला आहे. थोडीशी क्रीम राहिली होती म्हणून फ्लॉवर्सच्या वरती मी इथे त्याला अशी हे केलेलं आहे, अशा कळ्या टाईप बनवलेल्या आहेत पुढे. छान दिसत होता, पण मे बी मी इथे ग्रीनच्या जागेवर व्हाईट कलर यूज केला असता तर अजून चांगला दिसला असता, किंवा कुठलाही लाईट कलर. माझ्याकडे ग्रीन कलर हातात होता म्हणून मी ग्रीन कलर केला. सो केक कसा झाला प्लीज सांगा आणि कमेंट करा. थँक्यू.